नमस्कार, आपली न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज। आज आपण आलो आहोत पालघर तालुक्यातील मासवण गावी। मासवण या ठिकाणी अनुदानित आश्रमशाला आहे। आपल्या व्हिडिओच्या पाठीमागे बघू शकतात की हीच ती आश्रमशाला ज्या ठिकाणी 2 विद्यार्थी दगावल्याची एक गंभीर घटना समोर आली आहे। खरंच आपल्या सर्वांचं मन हादरवणारी ही घटना आहे। की या पाठीमागे काय पार्श्वभूमी आहे, याची नक्की कारणे काय आहेत ते आपण जाणून घेऊया आपली न्यूजच्या या ग्राउंड रिपोर्टनुसार। 9 ऑगस्ट एका विद्यार्थ्यांचा मृत्यू, 23 ऑगस्ट पुन्हा एका विद्यार्थ्यांचा मृत्यू। अवघ्या 14 दिवसाच्या अंतरात 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने पालघर तालुक्यातील मासवण येथील आश्रमशाळेतील व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। इतकंच नाही, याच आश्रमशाळेतील 19 विद्यार्थी आजारी पडल्याची माहिती समोर आली आहे। नेमकं चाललंय तरी काय? विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होतोय का? पालकांनी केलेले आरोप तर आणखी गंभीर आहेत। मुलींना वेळेवर सॅनिटरी पॅड मिळत नाहीत, पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नाही, विद्यार्थ्यांना वेळेवर अन्न मिळत नाही आणि आश्रमशाळेच्या परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरलेली आहे, असा गंभीर आरोप पालकांनी केला आहे। या सर्व आरोपांची आणि परिस्थितीची गंभीर दखल घेत पालघर विधानसभा सदस्य राजेंद्र गावित यांनी आश्रमशाळेला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली। मुख्याध्यापिका आणि आश्रमशाळा समितीशी चर्चा करण्यात आली। तसेच या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे। दरम्यान या प्रकरणात 3 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे। पण फक्त अधिकारी निलंबित करून हा प्रश्न संपणार आहे का? 9 ऑगस्ट आणि 23 ऑगस्टच्या या 2 मृत्यूमागचं नेमकं कारण काय? 2 विद्यार्थ्यांचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागं झालंय का? आणि आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? पहा आपली न्यूजचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट। 9 ऑगस्ट 2026 मासवण येथील आश्रमशाळेत एका विद्यार्थ्याची प्रकृती अचानक बिघडली। विद्यार्थ्याला उपचारासाठी आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर झाल्यानंतर पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आणि या उपचारादरम्यान विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली। एका विद्यार्थ्याचा मृत्यूने आश्रमशाळेतील विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता निर्माण झाली। पण या घटनेनंतर अवघ्या 14 दिवसांनी पुन्हा एक धक्कादायक घटना घडली। 23 ऑगस्ट 2026 आश्रमशाळेतील आणखी एका विद्यार्थ्याची अचानक प्रकृती बिघडली। धाप लागणे, ताप आणि प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले। प्रकृती गंभीर झाल्यानंतर पुढील उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान या विद्यार्थ्याचाही मृत्यू झाला आणि त्यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। अवघ्या 14 दिवसात 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू का झाला? या 2 घटनांनंतर आश्रमशाळेतील इतर विद्यार्थ्यांचा आरोग्याचाही प्रश्न समोर आला। 19 विद्यार्थ्यांना देखरेखीखाली रुग्णालयात ठेवण्यात आल्याची माहिती आहे। काही विद्यार्थ्यांना ताप, सर्दी आणि खोकल्यांचा त्रास जाणवत असल्याने सांगण्यात आले। विद्यार्थ्यांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले। डेंग्यू, मलेरिया यासह विविध आजारांसाठी तपासणी करण्यात आली, मात्र प्राथमिक तपासणीत कोणत्याही विशिष्ट आजाराचे निदान झाले नसल्याचे वृत्त आहे। म्हणूनच या 2 विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याचा स्पष्ट आणि पारदर्शक तपास होणे अत्यंत गरजेचं आहे। घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी पालघर विधानसभेचे विद्यमान आमदार राजेंद्र गावित मात्र या आश्रमशाळेमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांच्याशी आपण आपली न्यूजच्या वतीने संवाद साधलेला आहे। बघूया काय म्हणाले या व्हिडिओच्या माध्यमाने। या ठिकाणी 2 मुलांचा लागोपाठ त्या ठिकाणी आजारी असल्यामुळे त्या ठिकाणी ते मृत्यू पावलेले आहेत। परंतु या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष असतील, संस्थेचे संचालक असतील, खऱ्या अर्थाने त्यांच्या नेग्लिजन्समुळे आता आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली, त्या ठिकाणी अत्यंत घाण अवस्थेमध्ये आणि त्या बाथरूममध्ये शेवाळ असलेल्यामुळे एक पत्रकार माझ्यासमोरच आता उभे आहेत, ते सुद्धा खाली पडले, ते सुद्धा रक्तबंबाळ झाला आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी अस्वच्छतेच्या कारणामुळे त्या ठिकाणी मुलं त्या ठिकाणी आजारी पडली। जवळजवळ 13 ते 14 मुलं या ठिकाणी त्यांना काहींना ते हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले आणि 2 मुलं ही त्या ठिकाणी दगावलेली आहेत। या ठिकाणी मीही या भागाचा आमदार म्हणून या ठिकाणी शासनाला मी विनंती करतोय की अशा संस्था ज्या आहेत, उदाहरणार्थ गडचिरोलीमधलं ज्या पद्धतीने ॲक्शन घेतली शासनाने, त्याच पद्धतीने या ठिकाणी जे संस्थाचे अध्यक्ष असतील, संचालक मंडळ असेल, त्यांच्यावरती कडकचे कडक त्या ठिकाणी कारवाई केली, त्यांच्यावर FIR दाखल केला पाहिजे, असं मी या ठिकाणी मागणी करतो।
शकतो. संस्थेच्या अध्यक्षाने अजूनही या आश्रमशाळेला भेट दिलेली नाही, काय म्हणतात? हे बघा, खरं म्हणजे जो संस्थेचा अध्यक्ष असतो अशा प्रकारे एखादी घटना घडली तर त्या घटनेने तात्काळ संस्थेचे अध्यक्ष त्या ठिकाणी हजर पाहिजे. आता जवळजवळ काय माहिती आहे का की एक 3 ते 4 दिवस झाले, परंतु संस्थेच्या अध्यक्षांनी त्या ठिकाणी भेट दिली नाही. म्हणजे ही एक प्रकारे त्यांची मुजरी आहे. शासनाने या शाळा अशा ज्या आहेत त्या ताब्यात घ्याव्यात का? हे बघा, खरं म्हणजे काय की शासन जेव्हा एका मुलामागे 2200 रुपये अनुदान देतं जेवण आणि सगळ्या गोष्टींसाठी, तर निश्चितच शासन एवढा खर्च करते आणि ज्या पद्धतीने एखाद्या वेळेस अशी घटना घडते त्यावेळेस शासनाने ती आश्रमशाळा 100% ताब्यात घेतली पाहिजे. त्यांच्यावर किंवा प्रशासक नेमून त्या ठिकाणी पूर्णपणे शासनाचं नियंत्रण असलं पाहिजे. अशा पद्धतीने ॲक्शन घेतली पाहिजे असं माझं मत आहे.